ची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे, कारण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये 19 नोव्हेंबर रोजी पीएम किसान योजनेचा 21 हप्ता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून वाटप झालेला आहे। तर तुमच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आजपासून वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे, कारण शेतकरी बांधवांनो 2 डिसेंबर पासून महाराष्ट्र राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। या निवडणुकांमध्ये सरकारला जास्तीत जास्त मतदानाची गरज लागलेली आहे, त्यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1 डिसेंबर 2 डिसेंबर आणि शेतकरी बांधवांनो 30 नोव्हेंबर अशा पद्धतीने सर्व शेतकरी बांधवांना हे पैसे वाटप सुद्धा होतच आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, आज या ठिकाणी 30 नोव्हेंबर आहे, उद्या 1 डिसेंबर, परवा दिवशी 2 डिसेंबर अशा पद्धतीने राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांना नमोचा 8वा हप्ता वाटप सुद्धा होतच आहे। बघा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 21 हप्ता 2000 रुपयाप्रमाणे वाटप झालेला असेल, अशा 52 लाख शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, आज 30 डिसेंबर, आजचा वार रविवार आहे। बघा आज जरी रविवार असला तरी पण तुम्हाला हे पैसे वाटप होत आहेत, कारण शेतकरी बांधवांनो हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर होत असतात, त्यामुळे शेतकरी बांधवांनो काळजी करायची गरज सुद्धा भासलेली नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज 30 नोव्हेंबर, आज रविवार आहे, त्याचप्रमाणे उद्या 1 डिसेंबर, उद्याचा वार सोमवार आहे, परवा दिवशी 2 डिसेंबर, 2 डिसेंबरला मंगळवार आहे। तर अशाच पद्धतीने 30 नोव्हेंबर, 1 डिसेंबर, 2 डिसेंबर या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील सरासरी 52 लाख शेतकरी बांधवांना नमोचा 8वा हप्ता वाटप सुद्धा होतच आहे। तर आपण या ठिकाणी बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज 30 नोव्हेंबर रोजी पैसे वाटप होत आहेत, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होत आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकत आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना राज्यातील ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 21 हप्ता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून जमा झालेला असेल, तर त्यांच्या खात्यामध्ये आज नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे वाटप होत आहे। शेतकरी बांधवांनो, खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांना पीएमचा हप्ता मिळालेला असेल त्यांना नमोचा हप्ता मिळत आहे, आणि ज्यांना अजून पीएमचा हप्ता मिळालेला नसेल त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा या ठिकाणी नमोचा हप्ता वाटप होत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांची दोन्ही हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कोणत्याही शेतकरी बांधवांना कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। म्हणजेच जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत आणि जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत, त्या सर्व शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत। कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी करायची गरज नाही। राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांची नमोच्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की सरकार निवडणुकीच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटप करत असतात, म्हणजे सर्व सरकारी योजनांचे पैसे हे निवडणुकीच्या अगोदर 100% वाटप केले जात असतात। त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांनो, नमोचा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यामध्ये निवडणुकीच्या अगोदर वाटप केला जाणार होता, कारण नमोचा हप्ता प्रत्येक 4 महिन्यानंतर पात्र शेतकरी बांधवांना मिळत असतो, आणि शेतकरी बांधवांनो आता 4 महिने संपून गेलेले आहे। 4 महिने संपून गेल्यामुळे, 4 महिने पूर्ण झाल्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 21 हप्ता सोडण्यात आलेला आहे। आता शेतकरी बांधवांनो 4 महिने संपून गेलेले आहेत, 4 महिने पूर्ण झालेले आहेत, त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, खऱ्या अर्थाने भरपूर शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा या ठिकाणी संपत आहे। तर या ठिकाणी आपण बघून घेऊयात की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे, कोणकोणत्या शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, तर याची संपूर्ण सविस्तर डिटेल्स मध्ये माहिती सांगत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ही माहिती पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा होणार आहे। जर शेतकरी बांधवांनो तुम्हाला वाटत असेल की आपलं नुकसान होऊ नये, आपल्या खात्यामध्ये सुद्धा नमोचा हप्ता आला पाहिजे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जे शेतकरी बांधव हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्या शेतकरी बांधवांना 100 आणि 101%
टक्के नमोचा हप्ता वाटप होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 52 लाख शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे आणि तेच 52 लाख शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत। म्हणजेच नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असणाऱ्या 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आणि पीएम किसान योजनेचे लाभार्थी असणाऱ्या 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या ठिकाणी दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत। म्हणजेच नमोचे लाभार्थी असणारे आणि पीएमचे लाभार्थी असणारे 52 लाख शेतकरी बांधव या ठिकाणी खुश झालेले आहेत। बघा पीएमचा हप्ता भरपूर शेतकरी बांधवांना 19 नोव्हेंबर 20 नोव्हेंबर या 2 तारखांना मिळालेला आहे, परंतु ज्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता म्हणजेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून अजून 21 हप्त्याचे 2000 रुपये मिळालेले नसतील त्या शेतकरी बांधवांनी काळजी करायची गरज नाही, कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचा हप्ता मिळत आहे। त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा 2000 रुपयांचा हप्ता मिळत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असणारे 52 लाख शेतकरी बांधव, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असणारे 52 लाख शेतकरी बांधव या ठिकाणी आज खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे, कारण नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आणि पीएम किसान योजनेचे लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता आणि पीएमचा हप्ता या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे। खऱ्या अर्थाने नमो शेतकरी योजनेचे जे शेतकरी बांधव लाभार्थी आहेत आणि पीएम किसान योजनेचे जे शेतकरी बांधव लाभार्थी आहेत त्यांना सर्वांना एकत्रितपणे हे पैसे वाटप सुद्धा होतच आहे। आता आपण या ठिकाणी बघून घ्यात की नमोचा हप्ता आणि पीएमचा हप्ता कोणकोणत्या शेतकऱ्यांना वाटप होत आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपत आहे, एकत्रितपणे हे पैसे किती वाटप होत आहेत तर याची संपूर्ण सविस्तर डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे। परंतु शेतकरी बांधवांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार आज एकाच दिवशी सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार नाही, त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। जर शेतकरी बांधवांना तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला आजच नमोचा हप्ता वाटप होणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांना या ठिकाणी आपण प्रमुख जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे। जर तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल आणि तुमचा बँक खाता या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा नमोचा हप्ता 100 आणि 101% वाटप सुद्धा होतच आहे। बघा शेतकरी बांधवांना यूट्यूब असेल, फेसबुक असेल, म्हणजे सोशल मीडियाचे जेवढे पण ॲप असतील तेवढ्या सर्व ॲपांवरती मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत आहेत, तर याच्यामधील काही बातम्या खोट्या असल्याचा दावा सुद्धा केला जात आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना अशा अफवांच्या बातम्यांवरती, खोट्या बातम्यांवरती विश्वास ठेवू नका। सत्य माहिती पाहण्यासाठी आपल्या मराठी अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण या चॅनलवरती आपण सत्य माहिती देत असतो, जेणेकरून शेतकरी बांधवांचा जास्तीत जास्त फायदा होईल। बघा शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमोचा हप्ता कोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणत्या बँकेमध्ये, कोणत्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे, कोणत्या बँकेमध्ये पैसे जमवणार नाहीत, शेतकरी बांधवांनी कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजेत, तर या संपूर्ण संपूर्ण या ठिकाणी सर्व प्रश्नांची उत्तरे सांगत आहे। बघा या ठिकाणी सर्व प्रश्नांची उत्तरे सांगत आहे, त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। शेतकरी बांधवांना तुम्हाला सुद्धा हे पैसे अशाच पद्धतीने वाटप सुद्धा होतच आहे। आता बघा शेतकरी बांधवांना या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी सांगणार आहोत, परंतु जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता, पीएमचा हप्ता कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार नाही त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। बघा शेतकरी बांधवांना आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 52 लाख शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत आणि राज्यातील तेच 52 लाख शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांना जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असणारे शेतकरी बांधव असाल किंवा नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असणारे नमोचे लाभार्थी असणारे शेतकरी बांधव असाल तर तुम्हाला नमोचा हप्ता आणि पीएमचा 21 हप्ता मिळत आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांना 19 नोव्हेंबर रोजी पीएमचा हप्ता मिळालेला असेल त्यांना नमोचा हप्ता फक्त मिळत आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून 2000 रुपये जमा झालेले असतील त्यांच्या खात्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून 2000 रुपये जमा होत आहेत। परंतु ज्यांना पंतप्रधान मोदी
मोदींच्या साहेबांच्या माध्यमातून 2,000 रुपये मिळालेले नसतील त्यांना आज 2,000 रुपये मोदी साहेबांचे आणि आज 2,000 रुपये मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचे टोटल मिळून 4,000 रुपये जमासुद्धा होतच आहेत। बघा शेतकरी बांधवांना, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये स्वराज संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। म्हणजेच 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे। तर या 2 डिसेंबर रोजी भारतीय जनता पार्टी म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा पक्ष, तर या पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळवायच्या आहेत, जास्तीत जास्त खुर्च्यांवरती कब्जा करायचा आहे। त्यामुळे फडणवीस साहेबांच्या माध्यमातून हे पैसे शेतकरी बांधवांना सोडण्यात येत आहेत। बघा शेतकरी बांधवांना, हे सरकार कामाचं आहे, हे सरकार शेतकरी बांधवांच्या हितांचं आहे। त्यामुळे शेतकरी बांधव सुद्धा या सरकारला जास्तीत जास्त मतदान करत आहेत। बघा शेतकरी बांधवांना, तुम्हाला सुद्धा आठवत असेल की या सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली। तुम्हाला आठवत असेल या सरकारने राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली। या सरकारने राज्यातील विधवा ताई असतील, निराधार ताई असतील, त्यांच्यासाठी विधवा पेन्शन योजना, संजय गांधी निराधार योजना अशा पद्धतीच्या भरपूर मोठ्या योजना सुरू केलेल्या आहेत। या योजनांच्या माध्यमातून सरकार जास्तीत जास्त पैसे वाटप करत आहे, कारण सरकारला माहिती आहे की आपण योजनांच्या माध्यमातून पैसे वाटप केले तर या ठिकाणी लाडक्या बहिणी त्या पैशांचा आदर करतात, लाडक्या बहिणी विश्वासू आहेत, लाडक्या बहिणी इमानदार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना जर पैसे दिले तर लाडक्या बहिणी 100% मतदान करत आहेत। त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांना त्यांच्या हक्कांचे पैसे दिले तर शेतकरी बांधव सुद्धा इमानदारीने मतदान करत आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांना या ठिकाणी सरकार कामाचं आहे, सरकार तुम्हाला जास्तीत जास्त योजनांच्या माध्यमातून जास्तीत जास्त रक्कम वितरित करत आहे। परंतु शेतकरी बांधवांना, जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल, म्हणजे शेतकरी बांधवांना तुम्ही 2022 मध्ये पीक विम्याचा अर्ज केलेला असेल, 2023 मध्ये अर्ज केलेला असेल, 2024 मध्ये किंवा 2025 मध्ये पीक विम्याचा अर्ज केलेला असेल, तर तुमच्यासाठी गुड न्यूज आलेली आहे, मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। तुमच्यासाठी अर्जंट सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांना, राज्यामध्ये मान्सूनच्या परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं। म्हणजेच तुम्हाला आठवत असेल की या ठिकाणी 2025 सालामध्ये अवकाळी पाऊस पडला, म्हणजेच मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस पडला। तर या अवकाळी पावसामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं। गेल्या 50 ते 60 वर्षांमध्ये एवढा पाऊस कधीच पडलेला नव्हता। त्यामुळे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांचं नुकसान झालं आणि ऐन मान्सूनच्या वेळेस पावसाने विसावा घेतलेला होता। मान्सूनच्या दिवसांमध्ये म्हणजे जून, जुलै, ऑगस्टमध्ये पावसाने विश्रांती घेतली। त्या 3 महिन्यांमध्ये पाऊस पडलेला नव्हता। त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये जे हे पाऊस न पडल्याचे चिन्हे दिसून येत होते, त्यामुळे याचं मोठ्या ढगांमध्ये रूपांतर झालेलं होतं। आणि ज्यावेळेस मान्सूनचा महिना संपला त्यानंतर या ठिकाणी मान्सूनचा जो शेवटचा पाऊस होता, परतीचा पाऊस होता, तर त्या पावसामध्ये या मान्सूनच्या पहिल्या पावसाचं रूपांतर झालं आणि शेवटच्या पावसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडायला सुरुवात झालेली होती। म्हणजेच मान्सूनच्या परतीच्या पावसामुळे राज्यामधील शेतकरी बांधवांची घरे उद्ध्वस्त झाली, मोठ्या प्रमाणामध्ये गायी वाहून गेल्या, घरे वाहून गेले, मोठ्या प्रमाणामध्ये शेतामधील माती वाहून गेलेले होते, शेतामधील उभं पीक वाहून गेलेलं होतं, मोठ्या प्रमाणामध्ये पिकांमध्ये पाणी साचलेलं होतं, त्यामुळे पिके सुद्धा पिवळी पडलेली होते। मोठ्या प्रमाणामध्ये कांद्या चाळ्यामध्ये ठेवलेला होता, तर तो कांदा सुद्धा खराब झालेला आहे। म्हणजे शेतकरी बांधवांचं अतोनात नुकसान झालेलं होतं। तर त्यावेळेस ज्या शेतकरी बांधवांनी डोकं चालवलेलं होतं, म्हणजेच पीक विम्याचा अर्ज केलेला होता, पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून पंचनामे केलेले होते, त्या शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी पीक विम्याचे पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। बघा शेतकरी बांधवांना, कोणत्या पिकासाठी किती पीक विमा, कोणत्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे वाटप होत आहेत, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे जमा होत आहेत, कशा पद्धतीने पैसे वाटप होत आहेत, हेक्टरी किती हजार रुपये मिळत आहेत आणि कोणत्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही नमोचे लाभार्थी असाल किंवा नसाल, परंतु जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल तरी पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, त्याविषयी सुद्धा महत्त्वाचे अपडेट आलेले आहे। एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण सविस्तर अपडेट सांगत आहे। त्यासोबतच शेतकरी बांधवांना, जे शेतकरी बांधव कर्जमाफीचे लाभार्थी असतील, ज्या शेतकरी बांधवांनी 2021, 22, 23, 24 या 4 वर्षांच्या कालावधीमध्ये कर्ज घेतलेलं असेल, तर अशा शेतकरी बांधवांचा शब्द मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी पाळलेला आहे। कारण फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार जरी आम्ही जाहीरनाम्यामध्ये 2 लाखांची कर्जमाफी करू अशा पद्धतीने शेतकरी बांधवांना शब्द दिलेला होता,
होता, परंतु राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता राज्याच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणामध्ये भार आलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमची जून 2026 मध्ये कर्जमाफी होईल, परंतु ही कर्जमाफी 1.5 लाखांच्या आसपास होऊ शकते आणि कर्जमाफी सरसकट होणार नाही। ज्याप्रमाणे कोणती योजना काढलेली असते त्यावेळेस पात्रता अटी शर्ती चेक केल्या जातात, त्याचप्रमाणे कर्जमाफी योजनेमध्ये सुद्धा पात्र शेतकरी बांधवांचीच कर्जमाफी होणार आहे। तर या ठिकाणी आपण कर्जमाफीची पीएमची माहिती पाहिली। बघा शेतकरी बांधवांना 2 डिसेंबर रोजी निवडणुका होत आहेत, मतदान होत आहे, त्याच्या अगोदर नमोचा हप्ता वाटप होईल, कारण पीएमचा हप्ता वाटप झालेला आहे, नमोचा हप्ता सुद्धा वाटप होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत